आभाळात गर्द ढग जमा झाले होते. वातावरणात एक वेगळाच ताण. जणू निसर्गालाही वाटतंय काहीतरी मोठं होणार आहे. मी एक भारतीय आर्मी ऑफिसर. आज माझ्या बुटांचे फिते घट्ट आवळले होते, कारण थोड्या वेळापूर्वी एक संदेश आला. सतर्क व्हा, युद्धाची शक्यता अत्यंत जवळ आली आहे. तो संदेश आला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. एका क्षणात मनाने घराकडे धाव घेतली. आई बाबा आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. बाळा, कधी येशील तू? तुझी खूप आठवण येत आहे. त्याला आठवलं. आई बाबा म्हणाले होते, हे बघ बाळा, तू आता एक आर्मी ऑफिसर आहेस. आमचा विचार नंतर, पहिला विचार देशाचा. देशसेवा ही तुझ्यासाठी आता प्रायोरिटी आहे. मला विभाची आठवण झाली. विभा काय करत असेल? आता तिला माझी आठवण येत असेल का? नुकतंच लग्न झालं आमचं आणि तिला सोडून मी इथे आलो. तिला काय वाटत असेल? तिच्या हळव्या मनाला किती वेदना झाल्या असतील. हो, पण ती आता एक आर्मी ऑफिसरची बायको आहे. माझी विभा कोणी साधीसुधी नाही. तिचं प्रेम सदैव मला बळ देतं. ती खूप मनाने समजून घेणारी आहे. मला आठवतात ते दिवस जेव्हा वडिलांच्या नकाराला न जुमानता तिने माझ्याशी लग्न केलं. त्यावेळेला तिला तिच्या सुखद भविष्याची खात्री नव्हती, पण तिच्या डोळ्यात फक्त माझ्याविषयी प्रेम होतं. लग्नानंतर तिने किती आपलंसं केलं होतं सर्वांना. मला सोडून तर एक क्षणभरही राहत नव्हती. मला आठवतंय, त्या दिवशी मला थोडासा ताप आला होता आणि ती किती काळजीने सगळं करत होती. अहो चला डॉक्टरकडे जाऊया. तुम्ही खूपच दुर्लक्ष करता स्वतःकडे. मीच घेऊन जाईन तुम्हाला. चला बघू. माझं तुम्ही ऐकलं नाहीत तर मी सरळ आईबाबांकडे तक्रार करीन. शेवटी तिला राहवलं नाही आणि ती मला घेऊन दवाखान्यामध्ये गेली. राणीसाहेब, आत्ता तरी समाधान झालं का तुमच्या मनाचं? या पामराला आणखी काही आज्ञा असेल तर सांगावं. हो राजेसाहेब, सध्या तर तुम्ही विश्रांती घ्यावी हीच आमची आज्ञा. त्यावर आम्ही दोघेही खळखळून हसलो होतो. तिच्या आठवणीने माझं मन भरून आलं होतं. एक ना दोन कितीतरी आठवणी डोळ्यासमोर आल्या. विभा, या क्षणाला तू माझ्यासोबत नाहीस, पण तुझं प्रेम माझ्या सदैव सोबत आहे आणि सदैव सोबत राहील. त्या आठवणीने थोडा वेळ कसा निघून गेला ते माझं मलाच कळलं नाही. पुन्हा संदेश वाजला आणि माझी नजर त्या संदेशावर पडली. आता मी वास्तवामध्ये आलो होतो. सतर्क रहा, आक्रमणाची वेळ कधीही येऊ शकते. मी आता उठून आजूबाजूला पाहिलं तेव्हा जवानांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले होते. वातावरण भलतंच तापून गेलं होतं. मी सगळ्यांना एकत्र बोलावून घेतलं. सगळे जवान माझ्या समोर उभे राहिले. आता मी सगळ्यांचा अधिकारीच नाही, तर एक कर्तव्यदक्ष शिपाई या नात्याने संबोधत होतो. देशाची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर होती आणि आम्हाला ती खूप चांगल्या रीतीने पार पाडायची होती. संदेश आला होता की कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकतं. तेव्हा मी माझ्या सगळ्या जवानांकडे पाहिलं. सगळे शांत होते, पण त्यांच्या मनात खूप काही चालू होतं. घर, आई वडील, बायको, मुलं, आठवणी. मी पुढे गेलो. सर्व संभ्रमात होते. मी हळू आवाजात बोलायला सुरुवात केली. मित्रांनो, ही वेळ आणि ही संधी खूप महत्त्वाची आहे. आता ही घडी आपल्या परीक्षेची आहे. आपण इथे फक्त गोळ्या चालवायला नाही आलो. आपण इथे आपलं कर्तव्य निभावायला आलो आहोत. आपल्यावर संपूर्ण देश विश्वास ठेवतोय, कारण आपण त्यांचं रक्षण करतोय. आपण घाबरणार नाही, कारण आपली हिंमत बंदुकीपेक्षा मोठी आहे. मी थोडं थांबलो आणि पुन्हा म्हणालो, जर कोणी विचारलं तुमचं आयुष्य काय आहे, तर ठामपणे सांगायचं, मी भारतीय सैनिक आहे. आपल्या रक्तात देशप्रेम आहे आणि जो आपल्या मातीत जन्मतो तो तिच्यासाठी शेवटपर्यंत लढतो. आजची रात्र ही आपल्यासाठी खास आहे. ही रात्र आपल्या शौर्याची आहे, आपल्या धैर्याची आहे आणि देशासाठी काहीही करण्याच्या जिद्दीची आहे. आता मी आमच्या मिशनविषयी त्यांना समजावून सांगत होतो.
मी 4 तुकड्या नेमल्या. आमच्या मिशनला एक नाव दिले गेले. मी त्यांना त्यांच्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली, व्यवस्थित सूचना दिल्या. मग आम्ही सगळे तत्पर झालो, सज्ज झालो. मी मिशनविषयी त्यांना नीट समजावून सांगितले. आमचा रस्ता हा साधा सरळ नव्हता. सगळ्यांनी एकाच सुरात जोरात घोषणा दिली, भारत माता की जय, वंदे मातरम. त्या क्षणी मला वाटलं, हे फक्त जवान नाहीत, हे सगळे देशासाठी झुंजणारे वीर आहेत. आता आमच्या डोळ्यात फक्त एकच, देशासाठी लढायचं. डोंगराच्या उतारावरून शत्रू खाली येत होता. आम्ही सरळ त्यांच्या दिशेने धावत गेलो, जणू मृत्यूच्या दिशेने चाललो होतो, पण विजय घेऊनच परतणार होतो. आमचा रस्ता हा साधा सरळ नव्हता. डोंगर दऱ्यातून तो मार्ग निघणार होता. तो खूपच खडतर होता. आमच्या मोहिमेला सुरुवात झाली होती. 4 तुकडे वेगवेगळ्या मार्गांनी निघाले होते. समोरून गोळ्यांचा आवाज येत होता. आमच्या सर्वांच्या पाठीवर शस्त्रसामानाची पिशवी होती. हळूहळू आम्ही पुढे सरसावत होतो. आम्हीही गोळ्या झाडायला सुरुवात केली. मी छोटे मोठे बॉम्ब शत्रूच्या दिशेने भिरकावत पुढे सरसावत होतो आणि वायरलेसवरून सगळ्यांना संदेश देत होतो. शत्रूचीही आमच्यावर फायरिंग चालूच होती. आता आम्ही काही झाले तरी मागे हटणार नव्हतो. मी माझ्या जवळ असलेला एक मोठा बॉम्ब शत्रूच्या दिशेने भिरकावला. खूप मोठा आवाज झाला आणि सगळीकडे धुराचा प्रचंड लोळ उठला. शत्रूचे तंबू पेटले, धूर पसरला आणि एक एक करून ते मागे हटू लागले. काही जखमी झाले तर काही पळून गेले. मीही थोडा जखमी झालो. शत्रूचा मोठा दारुगोळा उद्ध्वस्त झाला होता. शत्रूचं बरंच नुकसान झालं होतं. बरेचसे जखमी होऊन पडलेले होते आणि वाचलेले काही मागे हटत होते. आम्ही तिथे राहिलेल्या मशिनी आणि दारुगोळा जप्त करून घेतला. आता राहिलेले 4-5 जण तिथून पळ काढू लागले होते. आमची मोहीम यशस्वी झाली होती. आम्ही तिकडे जाऊन तिरंगा फडकवला. आमच्यामध्ये बरेच जण जखमी झाले होते. माझ्या डाव्या हाताला बंदुकीची गोळी लागली होती. आम्हाला ताबडतोब ॲम्ब्युलन्समध्ये बसवून आर्मी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आमच्यावर उपचार करण्यात आले. एव्हाना सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. सगळीकडून एकच बातमी येत होती, युद्ध थांबलं आहे, शत्रूने माघार घेतली, आमच्या जवानांनी अभूतपूर्व शौर्य दाखवलं आहे. माझी छाती अभिमानाने फुलून गेली. डोळ्यात आनंदाश्रू आले. तिरंगा अजूनही हवेत डौलानं फडफडत होता. आता त्याच्या फडकण्यात धैर्याबरोबर विजयाचं गाणं होतं. आमच्या तुकडीने जे शौर्य दाखवलं त्याचं नाव आता प्रत्येक वर्तमानपत्रात झळकत होतं. सैनिकांनी पराक्रमाची नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या धैर्यामुळे देशाचं मस्तक अभिमानाने उंचावलं आहे. माझ्या गावामध्ये ही बातमी पोहोचली. आमच्या नावाने गावात ढोल वाजले. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. आई देवासमोर मस्तक झुकवत म्हणाली, माझ्या लेकराने देशासाठी लढून नाव उज्ज्वल केलं. शाळेतील लहान मुलं आमच्या नावानं घोषवाक्य देत होती, जय जवान, जय भारत. लोक आनंदात होते. माध्यमं आमचं कौतुक करत होती. माझ्या हृदयात फक्त एक शांत आनंद होता. मिशन पूर्ण झालं. देश सुरक्षित आहे. आणि आता मी गावी परतणार होतो. मी माझ्या गावी निघालो. गावाचं स्टेशन लहानसं होतं. मी गाडीवरून खाली उतरलो. आज तिथे खूप गर्दी होती. फलक लावलेले होते, स्वागत आहे आपल्या वीर जवानाचं. लहान मुलं तिरंगा फडकवत होती. शाळेतील बायका बारीक स्वरात गाणं म्हणत होत्या. माझं शरीर थकलेलं होतं, पण मन मात्र भरून आलं. गावकऱ्यांनी पुष्पहार घालून माझं जोरदार स्वागत केलं. तोंड भरून कौतुक केलं. आता मी माझ्या घरासमोर होतो. आई धावत आली ओवाळायला. आई दोन्ही हातात आरतीचं ताट घेऊन धावत आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि चेहऱ्यावर अभिमान होता. ती मला ओवाळत होती आणि तिच्या डोळ्यातनं पाणी वाहतच होतं. देव तुला दीर्घायुष्य देवो असे म्हणून ती माझ्या गळ्यात पडली. मी तिला शांत केलं.
बाबांनीही मला भरल्या डोळ्यांनी जवळ घेऊन आशीर्वाद दिला. विभा मागे उभी होती. तिच्या डोळ्यात खूप काही होतं. ती काही बोलली नाही, फक्त धावत आली आणि माझ्या मिठीत हरवून गेली. मी तिला शांत केलं. तेवढ्यात गावातून मिरवणूक निघाली होती. ढोल, फटाके, फुलं. गावकऱ्यांनी मला खांद्यावर उचललं. सगळ्या रस्त्यांवर फुलांची उधळण झाली. ढोल ताशांचा नाद होत होता. भारत माता की जय चा गजर होत होता. शाळेचे विद्यार्थी वीर जवान की जय असे म्हणत मला फुलं देत होते. तेव्हा वाटलं मी परत आलोय, केवळ जिवंत नाही तर जिंकून. आता मी पुढच्या मोहिमेसाठी, भारत मातेच्या सेवेसाठी मनापासून सज्ज झालो होतो.